शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर CCIच्या संदर्भात एक अपडेट सुद्धा आलेली आहे, तर ती अपडेट सुद्धा आपण बघूया. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय पुढे पावते पण दाखवणारा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, सद्यस्थितीची बातमी अशी पण आहे की CCIची कापूस विक्री सुरू. गेल्या हंगामापेक्षा दर 3000 अधिक. बाजारभाव सध्या स्थिरावले. मित्रांनो, सद्यस्थितीला चित्र असं आहे की जे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात CCIने यंदाच्या हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे आता यापुढे CCIच्या कापूस विक्री दरानुसार बाजारात बदल होताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला सरकारी कापूस खरेदीमुळे हमी भावाचाही आधार बाजाराला असणार आहे. त्यामुळे काही दिवस बाजार स्थिरवण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. कापूस भाव हमी भावाच्या टप्प्यावर पोहोचला. यापुढे भाव आणखी सुधारतील अशी अपेक्षा होती, पण CCIने अचानक 15 जानेवारीला चालू हंगामात खरेदी केलेल्या कापसाची सोमवारपासून म्हणजे तारीख 19 विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कापूस दरवाढीला सध्या ब्रेक लागलेला आहे. कमाल भावात नरमाई आली तर सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे. सद्यस्थितीला CCIकडे ओघ थांबला, खुला बाजार वाढला. मित्रांनो, मागील आठवड्यापासून खासगीतील कापूस खरेदीचे दर वाढले असल्याने CCIकडे कापसाची आवक बंद झाली आहे. खासगीत कापसाला कमाल दर 8,300 रुपये मिळत असला तरी सरासरी 8,000 रुपयाच्या दराने कापूस खरेदी केला जात आहे. यापूर्वी मागील 1.5-2 महिन्यापासून CCIकडे बऱ्यापैकी कापूस गेला होता. CCIचा दर जादा आहे तर खासगीत प्रति क्विंटल 500 रुपयाची कमी आहे. तरी खासगीत फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागला होता. स्वाभाविकच CCIची खरेदी सुरू असतानाही शेतकऱ्यांना खासगीत कापूस विक्रीत फार मोठा फटका बसला. कापसावरील आयात कर शून्य करण्यात आल्यानंतर कापसाचे खासगीतील दर वाढले आहेत. CCI हमी भावातच कापूस खरेदी करीत असल्याने आता शेतकरी या केंद्राकडे फिरकण्याची शक्यता संपली आहे. CCIकडून स्पर्धेत कापूस खरेदी करण्याचे वरिष्ठ स्तरावरून ठरवण्यात आले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. मित्रांनो, वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे. अकोला पहिली पावती 8,185, दुसरी पावती 8,090 रुपये, पुढची एक पावती ज्याच्यामध्ये 8,200 रुपयाचा भाव, पुढची एक पावती 8,210 रुपयाचा भाव, पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये 8,210 रुपयाचा भाव, त्यानंतर पुढची एक पावती बघा 8,275 रुपयाचा भाव, त्यानंतर पुढची एक पावती बघा 8,080 रुपयाचा भाव, त्यानंतर पुढची एक पावती बघा 8,130 रुपयाचा भाव, त्यानंतर पुढची एक पावती बघा 8,015 रुपये मानवतला भाव, त्यानंतर मित्रांनो 8,080 रुपये मानवतचा भाव, त्यानंतर पुढची पावती बघा 8,240 तुरीला अकोल्याला मिळालेली आहे. इतर बाजार समिती थोडक्यात वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,100 रुपये, वर्धा जास्तीत जास्त 8,200 रुपये, त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,280 रुपये, त्यानंतर शिंदी सेलू जास्तीत जास्त 8,290 रुपये, त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 8,075 रुपये, त्यानंतर मांडळ जास्तीत जास्त 7,960 रुपये, त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,000 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,060 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,060 रुपये, त्यानंतर अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त 8,100 रुपये, त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 8,320 रुपये, त्यानंतर जालना हायब्रिड कापूस जास्तीत जास्त 8,002 रुपये, त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,200 रुपये, त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,100 रुपये, त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,800 रुपये, त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 8,050 रुपये, त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 8,000 रुपये, त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार 7,950 रुपये, वसमत परभणी जास्तीत जास्त 7,815 रुपये, त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 7,950 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.